या महाराष्ट्राचा खराखुरा मुख्यमंत्री ज्यावेळी फाशी घेतलेल्या एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याची पाहणी करत असेल आणि त्या कुटुंबाची जबाबदारी जर स्वीकारत असेल तर आमच्या शेतकरी राजाच्या तोंडातून त्या मुख्यमंत्र्यासाठी का आशीर्वादाचे शब्द बाहेर पडणार नाही? मित्र कशाला म्हणतात रे माझ्या दादांनो? श्रीमंत आणि गरिबी ही दुपारची सावली नाही, मी सांगेल आभराची सावली. आभ्र जशी वाहत राहतात. कोणाची गरिबी टिकून राहणार आहे, कोणाची श्रीमंती टिकून राहणार आहे? दिवस प्रत्येकाचे येतात रे माझ्या दादांनो. पण प्रारब्ध वशामध्ये एखादा मित्र जर श्रीमंत झाला ना, त्याने आपल्या गरीब मित्राला कधी विसरायचं नसतं गड्या. काय झालं? रामभाऊच्या पोरीचं लग्न होतं ना, परिस्थिती फार गरीब होती, माईबा फार बेताची होती. परिस्थिती गरीब होती म्हणून पत्रिका सुद्धा गरीब होत्या. इतक्या गरीब पत्रिका होत्या, अगदी रजिस्टरचा जसा कागद होत असतो ना, अगदी तशा गरीब पत्रिका होत्या. एक 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 पाहुण्याचं नाव रामभाऊ स्वतःच्या हाताने पत्रिकेवरती टाकून देत होता वाटण्यासाठी. अगदी वरच्या पत्रिकेवर जर नाव टाकलं ना, त्या खालच्या पत्रिकेवरती उमठायचं. एवढ्या गरीब पत्रिका होत्या. पण इच्छा होती पोरीची, बाबा माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्रीमंत घरच्या येतो, मग सगळ्या मैत्रिणीच्या लग्नाच्या पत्रिका आपल्या घरी आल्या होत्या. बाबा माझी एक इच्छा आहे हो, या गरिबीमुळे मी लहानपणीपासून काही मागितलं नाही हो बाबा तुम्हाला. माझी फक्त इच्छा आहे, माझ्या सगळ्या मैत्रिणी श्रीमंत घरच्या आहेत ना, सगळ्यांना देण्यासाठी हलक्या का होईना पण निदान 100 तरी पत्रिका छापा हो बाबा. त्या गरीब पत्रिकेवरती रामभाऊ एकेका मित्राचं नाव स्वतःच्या हाताने छापत होता. आणि ज्यावेळी प्रत्येक पाहुण्याचं नाव तो पत्रिकेवर लिहित होता ना, त्यावेळी आठवण झाली रामभाऊला स्वतःच्या बालपणीच्या मित्राची. सोबतच जात होतो रे आम्ही, एकाच बेंचवर बसत होतो, एकाच सायकलवर बसून शाळेत जात होतो. फार परिस्थिती गरीब होती, कधी डबाही नसायचा आम्हाला. श्रीमंत होता माझा मित्र, एवढं प्रेम होतं त्याचं माझ्यावर. एक पोळी माझ्यासाठी जास्तीची घेऊन यायचा. कधी मला वही नसली ना, स्वतःची अर्धी जुनी झालेली वही मला लिहिण्यासाठी द्यायचा. कधी पेन संपला तर स्वतःचा जुना अर्धा संपलेला पेन मला द्यायचा. सायकल नव्हती मला, त्याच्या सायकलवर बसून मला शाळेत जायचा, शाळेत घेऊन जायचा. एकाच बेंचवर बसायचो आम्ही, सोबतच अभ्यास करायचो. दुपारची शिदोरी एकच खायचो, एकाच डब्यात जेवायचो, सोबत अभ्यास करायचो, सोबतच खेळायचो. माझी परिस्थिती फार गरिबीची होती. प्रत्येक वेळी जर तालुक्याच्या गावी जर फिरायला गेलो ना, तर माझं तिकीटही तोच काढायचा. 10वी पर्यंत शिकलो मी सोबत. पण पुढे प्रारब्ध माझं वाईट, त्याचं प्रारब्ध चांगलं होतं. ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, घराणा राजकीय होता, राजकारणात प्रवेश केला. आणि आज माझा मित्र मुंबईला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय. केवढं भाग्य माझ्या मित्राचं. पण अजूनही मी माझ्या मित्राला विसरलो नाही. येईल का खरंच तो? पत्रिका दिली तर अरे कसा येईल तो? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ना तो. कसा येईल या गरीबाच्या झोपडीत? कसा येईल या गरीबाच्या घरी? कसा येईल या गरीबाच्या पुरीच्या लग्नात? मुख्यमंत्र्यांना तर हजारो निमंत्रण असतात ना. आणि एवढा माझा मित्र मोठा, पण जाऊ द्या, तो जरी नाही आला, त्याला जरी नाही येता आला व्यापामुळे, आज महाराष्ट्राचं सगळं भवितव्य त्याच्या हाती. माझ्या लग्नाला कसा येईल तो? पण अजूनही मी माझ्या मित्राला विसरलो नाही. माझा मित्र मला विसरला तर नसेल ना? कसा विसरला असेल? कदाचित जर आजपर्यंत मला त्याची आठवण येते तर माझा मित्र मला कसा विसरला असेल? नक्कीच मला ज्या अर्थी त्याची आठवण येते, माझा मित्र मलाही विसरलेला नसेल. डोळ्यात पाणी होतं रामभाऊच्या. आणि एका पत्रिकेवरती नाव टाकलं रामभाऊने, माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई. रामभाऊने बसमध्ये बसून मुंबईचा प्रवास केला आणि मुंबईला मंत्री साहेबाच्या
बंगल्यात ती पत्रिका पोहोचली. सिक्युरिटी गार्डने मध्ये प्रवेश करू दिला नाही, कारण रामभाऊच्या अंगावर कपडे भारीतले नव्हते ना. रामभाऊच्या चेहऱ्याकडे पाहून रामभाऊ एखादा साहेब दिसत नव्हता ना. सामान्य एका गरीबाला मुख्यमंत्र्याच्या बंगल्यात कसा काय प्रवेश मिळेल माई बाप. उंच उंच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्यांनो, कदाचित तुम्हाला गरिबांच्या झोपडीतला आवाज कधी ऐकू येणार नाही गड्या. एसी मध्ये कार मध्ये फिरणाऱ्या पुढाऱ्यांनो, तुम्हाला गरिबाच्या झोपडीतला आवाज ऐकू येणार नाही. जर तुम्ही पायी चालत राहिलात तर कळेल ना खेड्यापाड्यात जायचे रस्ते खराब आहेत म्हणून. तिकडून फॉर्च्युनर गाडीमध्ये बसून जर येत असतील तर त्यांना धक्के आणि रस्त्यातले खड्डे काय कळणारी माईबा, काय कळणारी त्यांना अजूनही. की खेडे गावांमध्ये पाण्यासाठी फिल्टर पाण्याची व्यवस्था नाही. जो तिकडून येताना बिस्लेरीचा बॉक्स घेऊन येतो त्याला काय कळणार आहे. इथं येऊन ग्राउंड लेवलवर जर तुम्ही खेड्यातलं नळाचं पाणी पिले तर लक्षात येईल ना तुम्हाला. अजूनही लोकांना दूषित पाणी प्यावं लागतं. रामभाऊला प्रवेश मिळाला नाही, पण पत्रिका मात्र रामभाऊची पोहोचली. आणि एक दिवस सुट्टीचा दिवस होता. तशी मुख्यमंत्र्याला सुट्टी नसते माईबा. पण साहेब बगीच्यामध्ये बसून चहाचा आस्वाद घेत होते. आणि साहेबाचा पिये एक 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 आलेली आमंत्रण निमंत्रण पत्रिका स्वतः वाचून दाखवत होता. प्रत्येक पत्रिका वाचावी, कचरा कुंडीत टाकावी. पत्रिका उचलावी, डस्टबिन मध्ये कचरा कुंडीत टाकावी. ज्यावेळी या गरीब पत्रिकेची वेळ आली ना, त्यावेळेस त्या पियेने ही पत्रिका न वाचता पिये हीच पत्रिका तो डस्टबिन मध्ये टाकू लागला. पण त्यावेळी मुख्यमंत्री साहेबाचं लक्ष गेलं. अरे काय करतोस तू साहेब, फार गरीब पत्रिका आहे साहेब, फार साधी पत्रिका आहे साहेब, आणि या पत्रिकेला काय वाचायचंय. नाही रे, ज्या अर्थी ही पत्रिका इथपर्यंत आली त्या अर्थी काहीतरी विशेष असलं पाहिजे. पत्रिकेच्या कागदावरती जाऊ नको. ज्यावेळी पियेने वधू आणि वराचं नाव वाचलं आणि वधूच्या पित्याच्या नावाखाली ज्यावेळी आपल्या बालपणीच्या मित्राचं नाव वाचलं, त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं. साहेब, हां तुमच्या डोळ्यात पाणी साहेब. हो साहेब, ही पत्रिका वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यात का पाणी आलं साहेब. साहेबाच्या डोळ्यात पाणी होतं. सोबतच जायचो रे आम्ही शाळेमध्ये, एकाच बेंचवर बसायचो, एकाच सायकलवर बसून शाळेत जायचो, एकाच वहीत अभ्यास करायचो, एकाच डब्यात दुपारचं जेवण करायचो. माझे कपडे द्यायचं रे याला घालायला मी. याची परिस्थिती फार बिकट होती. मला सगळ्या गोष्टी असताना नेहमी 10 तरी मार्क माझ्या रामभाऊला जास्त असायचे. फार हुशार होता रे, फार हुशार होता. 10वी पर्यंत आम्ही सोबतच शिकलो. पण प्रारब्ध माझं चांगलं. माझ्या रामभाऊ नावाचा माझा मित्र 10वी पर्यंत शिकला, फार हुशार होता. बोर्डात पहिला आला. पण माईबाप वारले, परिस्थिती हालाकीची, नाही शिकता आलं त्याला पुढे. बहिणीचं भावाचं सगळं वजन अंगावर पडलं. कमी वयात लग्न झालं. गाव सोडलं 10वीलाच मी. आणि तेव्हापासून रामभाऊची आणि माझी भेटही झाली नाही. पण अजूनपर्यंत रामभाऊ मला विसरला नाही. मला याचे अश्रू येतात डोळ्यात. माझ्या राजकारणाच्या धावपळीत मी माझ्या मित्राला विसरून गेलो. मी 10वी नंतर आमची भेट नाही, गाठ नाही. कसा असेल माझा मित्र, पण अजूनपर्यंत रामभाऊ माझा मला विसरला नाही. साहेबाच्या डोळ्यात पाणी होतं. आपल्या पियेला सांगताय, साहेब तुला सांगतो मी, या लग्नाच्या तारखेच्या दिवशी मला कोणती मीटिंग अटेंड करायची नाही, मला कोणाचाही सत्कार स्वीकारायचा नाही, मला कोणत्याही उद्घाटनाला जायचं नाही. सगळी योजना आखली गेली. मला या दिवशी फक्त या गरीब रामभाऊच्या पोरीच्या लग्नात अक्षता टाकण्यासाठी जायचं. सगळी योजना आखली गेली. कलेक्टर, SP, PSI, पोलीस, खादी, खाकी, खादी, खाकी, खादी, अरे खाकी,
किती खाताय रे लेकांनो तुम्ही? शेतकऱ्याचा पार चोथा करून टाकले लोकांनी खाऊन खाऊन. खादी खाकी सगळेच होते. हेलिपॅड तयार करण्यात आलं. लग्नाचा दिवस उजडला आणि हेलिकॉप्टर मध्ये मुख्यमंत्री मुंबईवरून बसून आले जिल्ह्याच्या गावी. त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरले गेलं. डग 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 त्याचा पंखा फिरत होता. पंखा शांत झाला आणि विविध गाड्या तयार करण्यात आल्या. पुढे कलेक्टरची गाडी, त्यानंतर अनेक दिव्याच्या गाड्या होत्या, झाकझाक करत आल्या. त्या जिल्ह्यातून तालुक्याच्या गावी, तालुक्यातून खेडेपाड्यात, गल्ली बोळातून गाड्या घुसत होत्या. गाड्यांचा आवाज कानावरती पडत होता. रामभाऊच्या पोरीच्या लग्नाचा दिवस उजडला. बस पलीकडची जी पट्टी दिली ना, एवढाच रामभाऊच्या लग्नाचा मंडप होता. एकच पट्टी. खाली कसे बसे तरी मॅट टाकलेल्या होत्या, चटया फाटक्या. छोटासा मंडप दिलेला होता. गरीब आहे ना रामभाऊ. रामभाऊचा वऱ्हाड सुद्धा गरीब होतं. लग्नाला 5, 25, 50, 100 पाहुणे मंडळी जमलेले होते. सुपारी फोडायचा कार्यक्रम झाला. कुंकू लागलं गेलं आणि लग्नही त्याच दिवशी होतं. तेवढ्यामध्ये लग्नाची घाई गडबड आणि एवढ्यात गल्ली बोळातून त्या आवाज करणाऱ्या गाड्या ज्यावी रामभाऊच्या मंडपाच्या जवळ येऊन थांबल्या. साहेबाची गाडी अशा पद्धतीने आली, पुढची गाडी अशा पद्धतीने थांबली की साहेबाची गाडी रामभाऊच्या मंडपाच्या जवळ यावी. गाड्या थांबल्या गेल्या. सगळं वराड घाबरल्या गेलं. ह्या एवढ्या साहेबांच्या गाड्या आपल्या लग्नात का बरे आल्या असतील? कोणी तक्रार तर केली नसेल ना लग्नाची? सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढू लागली. रामभाऊने त्या गर्दीतून मार्ग काढला. रामभाऊ समोर आला. एक शिपाई पळत आला. त्याने दरवाजा उघडला आणि त्या गाडीतून, भल्या मोठ्या महागड्या गाडीतून, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री साहेब गाडीच्या बाहेर उतरला. तेव्हा रामभाऊला वाटलं आपण स्वप्न पाहतो की काय. रामभाऊचे डोळे सजल झाले, नेत्र पाजू लागले, ओठ थरथरू लागले. एखाद्या मंदिरातल्या मूर्तीप्रमाणे स्तब्ध व उभा राहावा अशी रामभाऊची अवस्था झाली. साहेब, तुम्ही माझ्या पोरीच्या लग्नात, साहेब मी स्वप्न तर पाहत नाही ना, तुम्ही लग्नासाठीच आलात ना साहेब? हो रे रामभाऊ. रामभाऊच्या डोळ्यात पाणी होतं. आणि ऐका गड्या, माईबाप, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं. मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं. मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी रामभाऊकडे पाहिलं, रामभाऊ मला मंडपात नाही बोलणार ना रामभाऊ? हो साहेब, बोलावणारे ना साहेब, पण एवढ्या गरीब मंडपात एकही खुर्ची नाही हो साहेब. नवरदेव आणि नवरीची खुर्ची, त्या खुर्चीवर बसणार तुम्ही साहेब? रामभाऊ एक एक पाऊल टाकत समोर आला. आणि समोर आल्याच्या नंतर त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने एवढ्या मोठ्याने आवाज दिला आणि टामोटाहू फोडला, रामभाऊ. आणि समोर गरीब असलेल्या आपल्या मित्राला कडकडून मिठी मारली. दोघंही ढसा ढसा रडत होते. रामभाऊ आपल्या हातातल्या त्या रुमालाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे डोळे पुसत होता. साहेब, साहेब नको म्हणूस रे रामभाऊ, काय एवढं दूर लोटतोस? मी तुझ्या बालपणीचा सखा आहे ना रे रामभाऊ. या मैत्रीच्या नात्यामध्ये राजकारण नको आणूस रे रामभाऊ. मला माझ्या नावानेच हाक मार रे रामभाऊ. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रडत होता आणि गरीब रामभाऊ आपल्या रुमालाने साहेबाचे डोळे पुसत होता. रामभाऊ, अजूनपर्यंत मला विसरलास नाही रे रामभाऊ तू. साहेब, तुम्ही एखादा ईमेल जरी पाठवला असताना, मेसेज, तर या लग्नाच्या मंडपामध्ये ना आम्ही फार मोठ्या आनंदाने आणि दिमाखात वाचून दाखवला असता. सांगितलं असतं मी सगळ्या वराडाला, मुंबईला मित्र आहे माझा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. माझ्या मित्राला लग्नाला येता आलं नाही, पण त्याने मेसेज केला हो माझ्या पुरीच्या लग्नासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी. साहेब, एखादा तुम्ही मेसेज पाठवला असताना
आम्ही दिमाखात वाचून दाखवलं असता हो साहेब. माझा डोळ्यावर विश्वास बसत नाही साहेब की मुख्यमंत्री असताना सुद्धा माझा मित्र लग्नासाठी हजर आहे. साहेब तुम्ही माझ्या पोरीच्या लग्नात जेवणार का हो साहेब? का तुमची कुठे हॉटेलवर व्यवस्था करू? कसं बोलतोस रे रामभाऊ? मी तुझा मित्र आहे ना, या नात्याने तुझी पोरगी माझी पोरगी झाली आणि वर बापाने पोरीच्या पहिल्या पंक्ती जेवायचं असतं का? नाही रे रामभाऊ, मी पहिल्या पंक्तीमध्ये पाणी वाढण्याचं काम करणारे आणि मायबाप महाराष्ट्राचा मुख्यमंत्री स्टीलच्या बकेटमध्ये पाणी घेऊन जर्मलच्या प्याल्याने त्या वराडी मंडळीला पहिल्या पंक्तीमध्ये पाणी वाढायचं काम करीत होता. पाणी वाढायचं काम करीत होता. पहिली पंगत झाली आणि शेवटच्या पंक्तीमध्ये रामभाऊच्या मांडीला मांडी लावून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्या गरीब रामभाऊच्या पोरीच्या लग्नात जेवत होता. ज्यावेळी नवरी पोरीला ही गोष्ट कळाली ना, नवरी पोरगी साहेबाचं दर्शन घेण्यासाठी आली. नवरी पोरगी डोळ्यात पाणी होतं तिच्या. साहेब म्हणत होते, हो आमचे वडील, मुंबईला जो मंत्री झालाय ना तो माझाच मित्र आहे. आम्ही भरोसा, आम्हाला खोटं वाटत होतो साहेब. आम्ही आमच्या वडिलांची चेष्टा काढायचो, आम्ही आमच्या वडिलांना नाव ठेवायचो. काय बाबा तुम्ही गप्पा आणताय? अहो मुंबईला मुख्यमंत्री तो तुमचा मित्र कसा असेल बाबा? आणि जर तुमचा मित्र मुख्यमंत्री तर तुम्ही एवढे गरिबीत कसे? तुमचा मित्र तुम्हाला एखादी मदत का करत नाही? अरे मीच जात नाही रे त्याच्या दारात गरिबीचा गाराणा घेऊन. आम्ही नाव ठेवत होतो आमच्या वडिलांना, हसत होतो आम्ही, खोटं वाटत होतो आम्हाला. पण साहेब कदाचित आम्ही वडील खोटं बोलत होते असं आम्हाला वाटत होतं. आम्ही हसत होतो हो साहेब. आज माझ्या डोळ्यावर माझा विश्वास बसणार नाही साहेब. इथे आलेला प्रत्येक जण आयुष्यात या गरीब रामभाऊच्या पोरीचं लग्न कधी विसरणार नाही तो साहेब. या गरीब रामभाऊच्या पोरीचं लग्न लोक आयुष्यात आणि आयुष्यभर कधी विसरणार नाही. कारण या गरीब पोरीच्या लग्नात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. एक बोलू माझ्या ताईंनो, अरे सामान्य एखाद्या उदाहरणातला आणि दृष्टांतातला मुख्यमंत्री जर गरीबाच्या लग्नात येऊन त्या गरीबाच्या लग्नाची शोभा वाढवत असेल तर आपलं एवढा कंठ दाटून येतो, आपल्या डोळ्यातून पाणी येतं. अरे एखाद्या दृष्टांतातला मुख्यमंत्री जर आपल्या डोळ्यातून पाणी बाहेर आणत असेल तर प्रत्यक्ष या महाराष्ट्राचा खराखुरा मुख्यमंत्री ज्यावेळी फाशी घेतलेल्या एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याची पाहणी करत असेल आणि त्या कुटुंबाची जबाबदारी जर स्वीकारत असेल, त्याच्या लेकरा बाळाच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असेल आणि त्या म्हाताऱ्या मायबापांच्या काठीची आणि त्यांच्या पोटापाण्याची जर व्यवस्था करत असेल तर आमच्या शेतकरी राजाच्या तोंडातून त्या मुख्यमंत्र्यासाठी का आशीर्वादाचे शब्द बाहेर पडणार नाही? का शब्द बाहेर पडणार नाहीत मायबाप?